आपला मटनचा रस्सा आहे हा सकाळी आपला एक टोप बनवलेला तो संपला। वातावरण खूप चांगलं होतं, सकाळपासून पाऊस पडत होता आणि इंद्रायणी राईस टोपातून उतरून प्लेट डायरेक्ट कस्टमरच्या पुढे जात आहे आणि हा फॅमिली सेक्शन खचाखच भरलाय। कधी जेवण आपल्या पुढ्यात येते आणि कधी आपण एकदाचं जेवण सुरू करतो असं झालं इथे। जवळपास ते आपला 1 एकरमध्ये आपलं पसरलेलं आहे आणि जवळपास आपले बसण्याची सेटिंग आपली जवळपास 280 लोकांची आपली सेटिंग। हीच आपली चिकन थाळी आहे, अनलिमिटेड चिकन थाळी पीसेस सहित, बांगडा रवा, बांगडा तवा आणि किती पण खावा। तर मंडळी, बैलगाड्या बघून तुम्हाला नवल वाटलं असेल की आज आपण कुठे आलोय, तर नॉनव्हेज व्हेज जेवणाच्या शोधात आज आपण येऊन पोचलोय एका वाड्यावर। आणि हा वाडा कोणता आहे, कुठे आहे, इथे काय मिळतं हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा। तर नमस्कार, मी गीतेश, तुमचा व्हिडिओ फ्लिक्स, आणि आज आपण आलोय शेतकरी वाड्यावर। तर पुण्यावरून साताऱ्याला जाताना कात्रज बोगदा पार केला की 5-1 मिनिटावर तुम्हाला लागतो तो वेळू फाटा, आणि वेळू फाट्यावरून लेफ्ट मारल्यावरती लागतो तो हा शेतकरी वाडा। तर शेतकरी वाड्यामध्ये आज आपण आलोय। इथल्या परिसरात आम्ही चक्कर मारली आणि इथे जवळपास 1 एकरचा परिसर आहे ज्याच्यात हा वाडा वसलाय आणि त्याच्या सराउंडिंग मध्ये तुम्हाला पार्किंगची देखील सोय ती मी तुम्हाला आता दाखवेनच। आणि गुगल मॅप्सवर पण जर तुम्ही बघाल तर जवळपास 4चं रेटिंग आहे या रेस्टॉरंटला आणि 781 रिव्ह्यूज आहेत। तर इथे या शेतकरी वाड्याच्या एंट्रन्सला तुम्ही बघू शकता बैलगाडा, शेतकरी आणि बैलजोडी असा हा एंट्रन्स जो सजवलेला आहे। आपण आज जाऊन बघूया, चला तर। तर ही एंट्री जिथून आपण आत आलो आणि इथे लिटरली गाड्या पार्किंग करायला देखील जागा नाही आहे आणि हा आहे त्यांचा मेन एंट्रन्स। बैलजोडी सजवली आहे मस्तपैकी आणि इथे बैलगाडा देखील ठेवलेला आहे। आता आपण या बाजूने बघून घेऊया एकदा की पार्किंग कितपत आहे इथे। बाबा, पार्किंग फुल आहे का? बऱ्यापैकी भरली आहे। किती गाड्या लागतात तरी अंदाजे आपल्या इथे? 40-50? तर इथे ही पार्किंग आहे, 2 व्हीलर 4 व्हीलर तुम्ही आरामशीर पार्क करू शकता। आणि आता आपण या एंट्रीने आत जाऊया। इथून देखील दिसते लोक जेवायला बसलेत ऑलरेडी इथे आणि सिटिंग देखील पॅक आहे। इथे तुम्हाला लहान मुलांना खेळण्यासाठी आणि ही एंट्री। मल्टिपल सिटिंग आहे इथे आणि जसं मी त्यांच्याबरोबर बोललो तर इथे जवळपास 1 एकरचा परिसर आहे आणि ही आपली इंडियन बैठक आहे। त्याच्यानंतर इंडियन बैठक पण आपण बघून घेऊया। पूर्ण पॅक झाल्यासारखं झालं कारण वेटिंग लागलं आहे। इथे लोक वेटिंगला पण थांबलेले आहेत। जेंट्स सेक्शनमध्ये जाऊन येऊया आपण एकदा। आहे का जागा, आहे का बसायला? वेटिंग आहे का? हा, वेटिंग। आणि हा फॅमिली सेक्शन इथे तुम्हाला बसायला देखील केलेला आहे। इथे मस्तपैकी आपण बघू शकतो आणि हा फॅमिली सेक्शन खचाखच भरलाय। आहे का बसायला जागा? बस बैठने के लिए जगह है क्या? बैग है क्या? काहीच नाही। तर सेक्शन्स बऱ्यापैकी फुल झालेत। आपण बघूया, ट्राय करूया की किचनमध्ये जायला इथे मिळते का। चला या बघूया इथे आपल्याला कोणाबरोबर गप्पा मारायला मिळतात का आणि इथे शेतकरी वाड्यामध्ये काय काय आहे ते। मामा नमस्कार। हो नमस्ते, बोला। तर मामा, आम्ही शेतकरी वाडा जो आहे तो बरेच व्हिडिओज पण बघितले आणि त्याच्याने आम्ही आलो इथे। तर माईक लावतो पहिले तर मामा, हा या ना, इथे या ना। तर इथे लगबग बरीच दिसते, क्राऊड पण आहे आणि वेटिंग पण दिसली आम्हाला। इथे बघू शकता तुम्ही चिकन चाललंय। हां, तर हा जो शेतकरी वाडा आहे तो जवळपास किती एरियामध्ये पसरलेला आहे? जवळपास ते आपला 1 एकरमध्ये आपलं पसरलेलं आहे आणि जवळपास आपले बसण्याची सेटिंग आपली जवळपास 280 लोकांची आपली सेटिंग आहे। अच्छा, हो जवळपास। आणि जी सांगतायत 280 जी ऑलमोस्ट फुल झाली आहे कारण वेटिंग लागलेलं इथे ऑलरेडी। आणि पार्किंग जे आहे इथे बाजूला ते जवळपास किती गाड्यांचे? पार्किंग जवळपास आपले 70-80 गाड्यांचं आपलं पार्किंग आहे
आणि जवळपास आपले आता हॉटेलचे आपल्या म्हणलं तर चव चांगली आहे, चवीनुसार आपल्या तर भरपूर गर्दी होती आणि वेटिंग असते फुल म्हणजे. आणि जसं ते म्हणतात मामा तसं ऑलरेडी झालेलं आहे. तर मामा आपल्याला इथे जेवण कसं बनतंय, काय काय मिळतंय ते बघता येईल का? हो 100% तुम्हाला चुलीवरच्या भाकरी आणि आपलं चुलीवरचे रस्सा, मटन, चिकन सगळं आपल्याला बघायला भेटतं बघा. आपल्या इथे लोक आवडीने जास्त काय खायला येतात? ही जी गर्दी जमली आहे आता, तर ती जास्त करून काय खायला येतात? आवडीने आपलं जास्त करून बघा इथं फिशमध्ये आपलं फेस्टिवल चालू आहे आता सध्या. ओके. आणि बोंबील थाळी, बांगडा थाळी, सुरमई थाळी, पॉम्प्लेट थाळी, प्रॉन्स थाळी आणि मादली थाळी. म्हणजे फिशचं जसं त्यांनी सांगितलं फिश फेस्टिवल चालू असल्यामुळे फिशच्या ज्या डिशेस आहेत ते हो, जास्त हो. डिमांडमध्ये. आणि हा जो परिसर आता मी एक्सपिरियन्स करतोय, तुम्ही पण बघू शकता की लगभग कंटिन्यू चालूच आहे. वाढणारे झालं किंवा खाणारे जे आपल्या इथे कस्टमर आलेत सगळे धावपळच करतायत. हो. आणि एकदा सिटिंग भेटली, एकदा टेबल भेटला का निवांतपणे लोकांचं जेवण चालू होते. तर मामा इथे दाखवता का आपल्याला काय काय चालू आहे? हो सर. जाऊ दे ऑर्डर जाऊ दे. हां हा मामा. हे जे आता आपल्या थाळी लागलेले आहेत ह्या सगळ्या फिशच्या थाळी आहेत बघा. अच्छा. हो, तिथून पुढे आता आपल्या किचनमध्ये बघा. राईसचा जो टोप आहे तो डायरेक्ट इंद्रायणी राईस. इंद्रायणी राईसच मिळतो आपल्याला. आणि टोपातून उतरून प्लेट डायरेक्ट कस्टमरच्या पुढेच जात आहेत. बरोबर. आणि मामा इथे काय बनते? चिकन रस्सा. चिकन रस्त्याची ग्रेव्ही बनते. हो. हे आपले लाईव्ह भाकरी चालू आहेत बघा, चुलीवरचे लाईव्ह भाकरी. मावशी नमस्कार. नमस्कार. आटपलं का नाही अजून? चालूच आहे आमचं या आज लय आमची गडबड असते. उकडीचे मोदक पण आपली ते व्हेज पण व्हेज पण थाळी मिळते का? हो व्हेजमध्ये पण देतो आपण आणि फिश थाळीमध्ये पण आपण उकडीचे मोदक देतो. ओके. या तुम्हाला आतमध्ये दाखवतो. या सर सरांना रस्सा दाखव जरा. हो आपला मटन रस्सा. आता मला वाटतं 3-4 वाजलेत तरी पण मामा एवढ्या मोठ्या टोपात रस्सा शिजतोय. हो. म्हणजे अजून कस्टमर चालूच आहे. हो हो अजून वेटिंग चालू आहे आता सर आता. आणि हा जो टोप आहे तो किती क्वांटिटी बनवायचा याच्यामध्ये रस्सा? हा आपला मटनचा रस्सा आहे. हा सकाळी आपला एक टोप बनवलेला तो संपला, हा आत्ता दुसरा बनवलेला आहे. अच्छा. आणि रात्रीसाठी परत एक. हो. आणि हे आपला अळणी सूप आहे बघा. क्वांटिटी खूपच हेवी दिसते. म्हणजे मोठमोठी टोपं भरून इथे रस्सा बनवला जातोय. हे पण संपलेला आहे, तो पण आता बनवायला चालू आहे सर. हा सर आपला फिशचा रस्सा आहे, तो पण संपलेला आहे, तो बी आता पुन्हा बनवायचा चालू करायचा आहे सर. बऱ्यापैकी जेवण संपलेलं आहे. आणि हो, इथे हो. बांगडा आहे वाटतं का? हो बांगडा तवा फ्राय सर. बांगडा तवा फ्राय. हो, काढा सर. बघूया. सुरमई रवा फ्राय. ओके. बोंबील पण चालू आहे प्रिपरेशन. हे हो. बोंबील रवा का? बोंबील रवा. क्वांटिटी बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल की इथे किती क्वांटिटीमध्ये जेवण शिजतंय. आणि हे आहे लोकं चिकन रान बघा. तुफान त्याची मजा उचलत आहेत. मारा जरा. बाहेर धन्या मारा, धन्या. काही आहेत त्या लागतात. मामा ही कोणती थाळी लागते आता? ही आपली बांगडा थाळी अनलिमिटेड आहे. बांगडा रवा, बांगडा तवा आणि किती पण खावा पीसेस अनलिमिटेड थाळी आहे बघा. नाही सब भाकरी बिकरी सब. कसा होता एक्सपिरियन्स? छान ॲम्बियन्स चांगला आहे, क्वालिटी चांगली आहे, फूड क्वालिटी चांगली आहे. जरा रश होती त्यामुळे थोडं डिले झालं, पण ठीक आहे, मॅनेजमेंट चांगली आहे. आम्ही पुण्यातनं आलोय, कात्रजला आम्ही राहिलाय. आणि आज कसं वाटलं तुम्हाला शेतकरी वाडामध्ये? काय आजचं काय जेवलं? वातावरण खूप चांगलं होतं. सकाळपासून पाऊस पडत होता आणि शेतकरी वाडा हा खूपच चांगला नैसर्गिक वातावरणात बसलेला आहे. आणि जेवण पण आपल्या इथं खूपच सुंदर भेटलंय. माझ्या पण छान होत्या, भात पण सुरेख होता. खूप बरं वाटलं एकदम. तुमच्यासोबत फॅमिलीने पण खूप मस्त एन्जॉय केलं. हो हो छान अगदी गावाकडे आल्यासारखं वाटतं. फिश पण छान होते. आम्ही सेकंड टाइम आलेलो. आम्ही ह्यांना माझ्या फॅमिलीला मी घेऊन आलो सगळ्यांना. थँक्यू. हॉटेल छान आहे, सगळं जेवण पण छान. तर ही जी बोर्डावर तुम्हाला चिकन पीस अनलिमिटेड थाळी मिळते तीच आपण मागितली आहे. 499ला येणारी ही थाळी, याच्यामध्ये काय काय येतं ते आपण बघूया. हीच आपली चिकन थाळी आहे, अनलिमिटेड चिकन थाळी पीसेस सहित. पीसेस सहित.
चिकन रस्सा, चिकन सुक्का, चिकन आळणी, एक अंडा एक आणि चिकन किमा. आणि याच्यामधलं कस्टमरनी कोणतीही गोष्ट जरी मागितली तरी ही रिपीट मिळणार आहे, तरी पण रिपीट भेटू म्हणजे शकते. फक्त रस्सा, भात आणि भाकरी सर्व तुम्ही काय पण मागा, सर्व अनलिमिटेड मिळणार. ताटामध्ये जेवढं दिसतंय म्हणजे भात सुद्धा आहे, पण ते सगळं तुम्हाला जेवढ्यापर्यंत खायचंय, जेवढ्यापर्यंत तुमचं पोट मन भरत नाहीये तोपर्यंत तुम्ही खाऊ शकता. नक्कीच सर, नक्कीच सर. तर तुम्ही बघितलंच असेल की इथे बरीच गर्दी झाली आहे आणि वेटिंगसुद्धा लागली आहे, त्यामुळे आपण आपला सेटअप जो आहे तो इथेच लावला आहे. आणि आता जी चिकन थाळी मी तुम्हाला दाखवली ती आपल्यासमोर येतेच आहे. तर इथे गडबड गोंधळ इतकं जास्त आहे की कोणाला काय पत्ता लागत नाही आहे. कधी जेवण आपल्या पुढ्यात येते आणि कधी आपण एकदाचं जेवण सुरू करतो असं झालं इथे लोकांना. एकदम हलका पाऊस लागला आहे आताची सिच्युएशन सांगायचं झालं तर. मंद संगीतसुद्धा मराठी गाणी चालू आहे, लताजींचं गाणं चालू आहे आणि जळक्या लाकडांचा सुवास इथे पसरला आहे. आणि त्याच्यामध्ये मटन चिकनच्या रस्स्याचा जो सुगंध आहे तो अजूनच वाढतो. आपण 499ची जी अनलिमिटेड चिकन थाळी आहे ती खाण्यासाठी वाट बघतोय, आलीच बघा. तर चिकन थाळी अनलिमिटेड जी आहे पीस सकट ती आपल्या समोर आली आहे. आणि याच्यामध्ये भाकरी आणि भात मिसिंग दिसतोय, ते आपण नंतर बघूच. फायनली गरमागरम भाकरी आता जी आपण बघितली मावशी बनवत होत्या, भाकरीसुद्धा आपल्या ताटात आलेली आहे. इथला जो ॲक्च्युअल एक्सपिरियन्स आहे जो आता मी फील करतोय हा तुम्हाला इथे आल्याशिवाय कळणार नाही. मी माझ्या परीने प्रयत्न करतो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा, पण हा जो फील आहे, हा जो वाईब आहे, हा तुम्हाला इथे आल्याशिवाय कळणार नाही, एवढं पण नक्कीच खरं आहे. आपल्या ताटामध्ये काय आलं आहे, ताटामध्ये दिसणारी प्रत्येक जी गोष्ट आहे ही तुम्हाला अनलिमिटेड मिळणार आहे. हा आहे तुमचा चिकन सुक्का. ग्रेव्ही जी दिसते तीच टेम्पटिंग वाटते. त्याच्यानंतर तुमचं अळणी चिकन आणि अळणी रस्सा पण इथे येतो, पण हा जो अळणी पाणी आहे नुसतं त्याच्यासोबत पीसेस देखील आहेत. त्याच्यानंतर आहे हा चिकन किमा, बॉइल्ड एग आणि आपला चिकन रस्सा ज्याच्यामध्ये सुद्धा 4 पीसेस आहेत. पूर्ण थाळीमध्ये प्रत्येक डिशमध्ये चिकन आहे 4 ते 5 पीस. आणि हे जर तुम्ही संपवलेत, हे देखील तुम्हाला जर कमी पडलेच तर ही थाळी कम्प्लिटली अनलिमिटेड आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायचं काहीच काम नाही आहे. जसं मामांनी मगाशी सांगितलं, त्या थाळीमधलं चिकन मसाला खा, किमा खा, रस्सा खा, काही पण खा, किती पण खा. तर हे जेवण आपण चव घेऊन बघूया की फक्त नावालाच अनलिमिटेड आहे की चवीला पण अल्टिमेट आहे. सगळ्यात आधी चिकन किमा ट्राय करूया. तर चिकन किमा जो आपल्याला दिला आहे खूपच व्यवस्थित शिजला आहे आणि चव देखील एकदम स्पायसी, जसं तुम्हाला दिसत असेल लाल भडक, पण ते स्पायसी तेवढं नाही आहे, एकदम परफेक्टली टेस्ट लागते त्याची. अळणी रस्सा ज्याच्यामध्ये देखील पीसेस तुम्हाला मिळत आहेत आणि किती इझिली ब्रेक झाले हे त्याच्यावरून समजते की हे चिकन किती व्यवस्थित शिजले ते. एकदम माइल्ड रस्सा आहे आणि जे पीसेस आहेत ते पूर्णपणे आतपर्यंत शिजलेले आहेत. त्यानंतर आपण आता चव घेऊया चिकन रस्स्याची, कारण चिकन रस्सा देखील इथे आपण जसं बघितलं खूप हेवी क्वांटिटीमध्ये बनतोय. खूपच मस्त चव लागते. किम्यापेक्षा किंवा अळणीपेक्षा या ज्या रस्स्याची जी चव आहे ती 1 पॉईंट वरतीच आहे, कारण स्पायसी चांगलं बऱ्यापैकीच लागते. चिकन सुका आता आपण ट्राय करणार आहोत. चवीत चव म्हणजे इथल्या चिकनची चव जबरदस्त लागते. पाऊस यायला सुरुवात झाली आहे, आता मी इथे जेवून घेतो कारण पाऊस लागला तर अवघड होऊन जाणार आहे. ही जी अनलिमिटेड चिकन थाळी आहे 499ला आणि फिश थाळी देखील 499ला. जर तुम्हाला पीसेस सकट अनलिमिटेड खायची असेल तर निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या वेळूमधल्या शेतकरीवाडामध्ये तुम्ही एकदा नक्कीच या. आणि अशाच एका नवीन एपिसोडसोबत आपली भेट होईल. तोपर्यंत काळजी घ्या.